जय शिवराय मंडळी. तर कशात सर्व मजेत ना. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आता ते म्हणजेच आपण पलीकडे म्हणजेच आपण या साईडला फिरतो, रायगड पट्ट्यामध्ये सुद्धा फिरतो आणि इकडे फिरल्यानंतर आपल्याला समजतं इकडे फिरण्यासारखी ठिकाणं म्हणजेच हरिहरेश्वर झालं, श्रीवर्धन झालं. पण तुम्हाला अजून एक ठिकाण माहिती आहे का? ते म्हणजेच बाणगंगा. तर बाणगंगा हे काय असेल? तर बाणगंगा हे एक गाव आहे, छोटंसं गाव आहे आणि या छोट्याशा गावामध्ये प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने झालेलं एक गाव आहे. तर प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने झालेलं गाव तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि तिथे नक्की काय आहे, रामाने ज्यावेळेला वनवासामध्ये चालले होते, प्रभू श्रीराम वनवासामध्ये चालले होते, त्यावेळेला तिथे बाण मारला होता अशी एक आख्यायिका सांगितली जाते. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी संपूर्ण इतिहास सांगणार आहे काय आहे तो. तर आता तरी सध्या आहोत आपण ते म्हणजेच हरिहरेश्वरला जाणार रोड, म्हणजे हा जो रोड आहे हरिहरेश्वर जाणार आहे. तर आपण इथे आपण ह्या जेटी मार्गे येतो आणि जेटी मार्गे आल्यानंतर आपल्याला इथून छोटंसं हॉटेल लागतं, एक डब्बीसारखं हॉटेल लागतं. इथून तुम्हाला राईटला रस्ता दिसेल, तर तिथून आपल्या राईटला जायचं आहे. आणि जर तुम्ही हरिहरेश्वरकडून आलात तर तुम्हाला इथून लेफ्टला जायचं आहे. तर चला जाऊया आणि तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पण राहा. खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे आणि खूप मजासुद्धा येणार आहे, कारण का आपण काहीतरी नवीन दाखवतो. बऱ्याच लोकांना माहिती असेल, माहिती नसेल, हे मला माहिती नाही, पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर चला जाऊया. तर इकडे बघतोय आपण बाणगंगा या गावात जात असताना आपल्याला पहिलं लागतं ते म्हणजे साक्षीवैरी एक गाव आहे. आणि हे गावसुद्धा इकडे बघतोय आपण. आता बहुतांश लोकसंख्या कमी झाली आहे, कारण का बहुतेक घरं बंद आहेत, मुंबईला आहेत लोक. तर इकडून जाऊया आपण. तर म्हणजे आता येऊन पोचलो ते म्हणजेच आपण इकडे बघतोय आपण श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बाणगंगा या देवभूमीमध्ये भाविकांचे हार्दिक स्वागत. म्हणजेच बाणगंगा जे गाव आहे तिच्या सीमेवरती येऊन पोचलोय आपण. इथून घरं लागतात आपल्याला, घरं दिसत आहेत. तर पुढे जाऊन दाखवू तुम्हाला आणि तिथे गेल्यानंतर आपण माहिती काढूच. आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे मी जे ठिकाण जिथे प्रभू रामचंद्रांनी म्हणजे बाण मारला होता ते ठिकाण तुम्हाला दाखवणार आहे. ते व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणून राहा, व्हिडिओला स्किप करू नका, कारण का व्हिडिओ खूप धमाकेदार होणार आहे आणि मजेदार होणार आहे. तर चला. तर इकडे बघतोय आपण बाणगंगा गावामध्ये आपण प्रवेश केला. इकडे बघा, पहिलंच घर आपल्याला उघडं दिसलंय. आणि इकडे बघतोय आपण, हे बघा सुंदर गाव आहे आणि खूप भारी गाव आहे. माणसं सुद्धा आहेत गावामध्ये. तर इकडे बघतोय आपण आता पोचू जाऊन, म्हणजे ते म्हणजेच श्रीरामांचं मंदिर आहे इथे. तर खूप भारी मंदिर दिसतं आहे आपल्याला. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊया आपण. तर मंडळी येऊन पोचलो ते म्हणजेच आपण बाणगंगा गावामध्ये. आणि बाणगंगा गावामध्ये आल्यानंतर आपण प्रभू श्रीराम यांचं इथे मंदिर बांधलंय. त्या मंदिरामध्ये येऊन पोचलो. इकडे बघा, तर हे प्रभू श्रीरामांचं मंदिर बांधलेलं आहे. तर जाऊया आपण, दाखवतो मला मंदिरामध्ये गेल्यानंतर. इकडे बघतोय आपण कासव आपल्याला इथे दिसते. आणि खूप भारी हवा लागते इथे, खूप थंड हवा लागते. आणि मंदिर बघा पूर्णपणे ओपन आहे, थंड आहे. आणि मंदिराला जाळी लावली इथे. मंदिराला इथे जाळी लावली कारण, आणि ते लॉक सुद्धा आहे. आतमध्ये प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांची आतमध्ये मूर्ती आहे. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. बघूया आपण, आपल्याला दिसतंय काय कुठून. आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. इकडे बघतोय आपण, ही बघा ही जाळी आहे बाहेर. आणि या जाळीमधून थोडंसं आपल्याला दिसतोय प्रभू श्रीराम, सीतामाता, त्याच्यानंतर हनुमंतराया आणि लक्ष्मण तर हे आपल्याला दिसतंय तिथे. हे बघा. तर इथे आल्यानंतर एवढं सुकून मिळतं ना मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. कारण का इथे मस्त की थंड हवा वाहते आणि जी शांतता मिळते इथे आल्यावरती, जी शहरापासून गावाकडे आल्यानंतर जी आपल्याला शांतता मिळते ना, ती एक वेगळ्याच प्रकारची असते. खूप भारी वाटते इथे आल्यानंतर. आणि इकडे ज्यावेळेला रामनवमी वगैरे असेल त्यावेळेला इथे नक्कीच कार्यक्रम होत असेल. तर पुढे जाऊया आपण आणि तुम्हाला दाखवणार आहे जिथे
प्रभू रामांनी बाण मारला होता आणि पाणी काढलं होतं जिथून पिण्यासाठी पाणी. ज्यावेळेला लक्ष्मणला ताण लागली होती, लक्ष्मण पाणीला ताण लागली होती, त्यावेळेला पिण्यासाठी पाणी काढलं होतं. तिथे तुम्हाला नेतो आता आणि तिथं जाऊन ते आपण ठिकाण बघणार आहोत. तर चला दाखवतो आणि अजून इतिहास आपल्याला गावातल्या मंडळीकडून मिळतंय का ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर चला सांगा. तर मंडळी इथे आल्यानंतर आपण रामाचं मंदिर बघितलं आणि मंदिर बघितल्यानंतर आपण पुढे जातो. ते म्हणजे आता इकडे बघा पनू आहे आपल्यासोबत आज. आता जातोय आपण ते म्हणजेच जिथे प्रभू रामांनी बाण मारला होता तिथे ते बघण्यासाठी जातोय आपण. तो एक तलाव आहे तिथे. तलाव म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथली आख्यायिका सांगतो नक्की काय आहे ते. तर चला जाऊया. हे मंदिर आहे. मंदिराच्या इकडून या साईडने सरळ वरती आल्यानंतर आपण इकडे येतो. तर आपल्याला इकडे सरळ जायचं आहे आणि इकडे सरळ गेल्यानंतर इथे आता पोरं होती, तर पोरं गेली आता इकडे. अजून असतील नसतील काय माहिती नाही. इकडे गेल्यानंतर आपल्याला तो झरा दिसेल जवळच आहे इथे. तर इकडे बघतोय आपण संपूर्णपणे आजूबाजूला आपल्याला हिरवागार असा निसर्ग बघायला मिळतोय. हां तिथेच आहे पण तो. आणि तिथे आपल्याला आता दिसणार आहे जिथे प्रभू रामांनी बाण मारला होता ते ठिकाण. भारी वाटते ना. पाणी चालू आहे. पाणी असते तो बोल. तर म्हणजे फायनली येऊन पोचलोत आपण ते म्हणजेच जिथे प्रभू श्रीरामांनी बाण मारला होता त्या ठिकाणी. तर थोडक्यात इथून आपल्याला तुम्हाला एक आख्यायिका सांगायची म्हटलं तर हे खरं आहे. म्हणजेच ज्या वेळेला प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी निघाले होते, म्हणजेच वनवासासाठी निघाले होते. आणि ज्या वेळेला सीतेचं अपहरण झालं आणि त्याच्यानंतर सीतेच्या शोधासाठी जात असताना प्रभू श्रीरामांसोबत त्यांचेच भाऊ म्हणजेच लक्ष्मण हे सोबत होते. आणि त्यांना इथून जात असताना या ठिकाणावरून जात असताना लक्ष्मणांना ताण लागली आणि तहान लागल्यानंतर त्यांनी मागणी केली ती म्हणजेच त्यांच्या भावाकडे म्हणजेच रामाकडे, प्रभू श्री रामाकडे त्यांनी पाण्याची मागणी केली की मला तहान लागली, मला पाणी पाहिजे. तर त्यावेळेला इथे पाण्याचं असं काहीच नव्हतं. त्यावेळेला पाण्याचं काहीच नव्हतं. त्या कारणामुळे प्रभू श्रीरामांनी इथे येऊन या ठिकाणावरती येऊन इथे ढोपळ टेकून इथे बाण मारला होता आणि इथून झरा चालू केला होता. तो झरा चालू केल्यानंतर आजपर्यंत येथील पाणी कधीच आटलं नाही. आणि इथे आल्यानंतर असं म्हटलं जातं की इथे 12ही महिने पाणी असतं. आणि बाणगंगा हे नाव कशावरून पडलं, थोडक्यात बघायला गेलं तर बाणगंगा हे नाव ह्याच आख्यायिकावरून बाणगंगा नाव पडलं. आणि बघायला गेलं तर बाणगंगा हे गाव इथं का वसलं, लोकवस्ती का राहू लागली इथे. तर ज्या वेळेला प्रभू श्रीरामांनी इथे बाण मारला त्यावेळेला पाण्याची व्यवस्था खूप होती. आणि लोक ज्या ठिकाणी राहतात जिथे पाण्याची व्यवस्था चांगली असते, तर पाण्याची व्यवस्था झाल्या कारणामुळे लोकांची इथे वस्ती राहू लागली. आणि एक एक करून लोक बघून अख्खं संपूर्ण गाव बनलं. आणि गाव झाल्यानंतर इथे या गावाला बाणगंगा असं नाव पडलं. तर तुम्हाला इथे दाखवतो थोडक्यामध्ये. हा इथे एक पाण्याचा तलाव बांधलेला आहे. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला तिकडे बघा मोठ्या दगडीवरती जय श्रीराम असं लिहिलेलं दिसतं. त्याच्यानंतर इथं थोडक्यात असं एक अंदाज सांगू शकतो की एक बाणाचं चित्र असू शकतं, बाणाचं एक हे असू शकतं. म्हणजेच ठेवल्यानंतर इकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो प्रभू श्रीरामांनी जिथे ढोपळ टेकला होता ते ठिकाण दाखवतो. आणि इथे पुढे गेल्यानंतर तिथं जिथे बाण मारला होता ते सुद्धा ठिकाण दाखवतो. तर इकडे बघा हे पाणी आहे. तर हे पाणी आता या पाण्यातून जाऊया आपण, थोडंफार दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यानंतर. या पाण्यातून आपण पुढे आलो आणि इथे बघा ही एक अशी खळगीसारखी दिसते. तर इथे असं म्हटलं होतं की इथे ढोपळ टेकला होता आणि या ठिकाणी असा बाण मारला होता इकडे आतमध्ये इथे. तर कालांतराने बघायला गेलं तर इकडे बघा कंस्ट्रक्शनचं वगैरे काम झालं आहे, म्हणजेच पाईपलाईन वगैरे नेण्यात आले आहे. तर त्या कारणामुळे त्या हळूहळू येथील दगडी ज्या आहेत त्या दगडी पडून जे आपल्याला जिथून मेन पाणी येतं, जिथे मेन बाण मारलं होतं ते ठिकाण नाहीसं झालं आहे, म्हणजे दिसत नाही. तर खरं ठिकाणी इकडे होते. इकडे ढोपळ टेकला होता आणि ढोपळ टेकून इकडे बाण मारला होता. तर हे बघा इकडे आपल्याला हे सुद्धा बघायला मिळते.
हे कसलं आहे एवढं प्रॉपर माहिती नाही, पण इकडे बाण मारला होता आणि इथून पाणी काढलं होतं. त्याच्यानंतर इकडे आपल्याला हे सुद्धा चित्र बघायला मिळतंय. आणि हे पाणी बघा तुम्ही, हे पाणी कधीच आटत नाही, 12ही महिने इथे पाणी असतं. थोडक्यात बघायला गेलो तर समस्या होतात त्या म्हणजेच पाण्याकडून खूप लोकांना जिथे पाहिजे असतं तिथे लोकांना पाणी पाहिजे असतं, आणि पाणी जिथे असतं तिथे लोकवस्ती जास्त करतात, लोक राहण्यासाठी जास्त प्रयत्न करतात. तर तशाच पद्धतीमध्ये हे जे पाणी आहे हे गावांना पुरवलं जातं. आणि वरती धरण असेल आय थिंक, इकडे काका आलेत, काकांना विचारूया थोडक्यात आपण काय थोडंफार त्यांना काय माहिती आहे ते. तर इकडे आपण आलो होतो ते म्हणजेच इकडे व्हिडिओ करण्यासाठी, आणि आता आपल्याला काका भेटले. काका तुमचं नाव काय? सुधाकर जागरे. सुधाकर जाबरे. तर हे बाणगंगामध्ये स्थायिक आहेत. बाणगंगामध्ये त्यांना बरेच वर्ष म्हणजे लहानापासून हे बाणगंगामध्ये राहिलेत. तर यांना आपण विचारूया थोडक्यात इथे नक्की काय आहे. तर काका हे आपण बघायला तर इथे ज्या वेळेला प्रभू श्रीराम इथून जात होते त्यावेळेला लक्ष्मणाला ताण लागली होती. रामाने ढोपार मारला. अच्छा, तिथे जेव्हा प्रभू रामांनी ढोपार मारला ते ठिकाण तुम्हाला बघा इकडे दिसत असेल. तिथे मोठा खड्डा आहे, तर तिथे तुम्हाला दिसत असेल ते ठिकाण. हा रामबाण आणि इकडे बाण आहे रामांचा. तर आणि हे ते पाणी म्हणजे त्यावेळेला जरा त्यांनी बाण मारून पाणी भरपूर होता. हा इकडून असं जायला लहान पाणी भरत जायचं इकडून. हो, आम्ही लहान तिथून आम्ही आंघोळी करायच्या. अच्छा, उड्या मारायच्या हा खाली पाण्यात. एवढा पाणी असायचं. नंतर कालांतराने तो ही होत गेला, दगडी वगैरे पडून पूर्ण दगडी पडून थोडा बसत झाड. हा म्हणजे ते हा 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 ते आता बांधलेलं ते दगड जुनीच आहेत. हा. तर आम्ही लहान असताना आमचे लोक ते कोटी बिटी पाजवायची. अच्छा, समजलं. हा पाणी सगळा व्हायचा खाली. खाली तर खाली झाडं होती. काजूचा झाड होता, उंबरचा झाड होता, तिथे डोका एक होता, गहू मोठा डोका. तिथे पाणी खूप पाणी पियायचं. हा पाणी पियायचं ना आम्ही. आज पाणी खाली जायचं. हा पाणी खाली जायचं आणि तिथे तुम्ही पाणी ते पियाचं. तिथे पाणी आम्ही पियायचो. तिथे कपडा धुणार तिकडे खाली त्या कोपऱ्याला. तिकडे एक कातल होता, समजला. हा सर पाणीच पाणी 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 पाणीच पाणी होतं. म्हणजे ते नंतर कालांतराने ते सर्व लोकवस्ती वगैरे वाढत गेली, म्हणजे ते सर्व कामं वगैरे चालू झाली आणि त्याच्यानंतर म्हणजे नष्ट झालं. म्हणजे सर्व नष्ट होत गेला. नष्ट झालं. आणि मग तिथे झाड होता, उंबरचा झाड. उंबराचं झाड. एक झाड होता, तो तुमच्या लक्षात नाही येणार. एक काजूचं झाड होता, एक अच्छा, दुसरं झाड होता लक्षात तर माझ्या पण. ते लोक झाली ना, काजू जाम बियाचं. एक तिथे एक आंबा होता, मोठा सरळ आंबा होता. एक त्याला आम्ही काय म्हणतो धायलो आंबा. त्याला एवढा आंबा होता छोटा. आणि कधी आला दगड मारायचो आम्ही लहान असताना. उंच चिक्कार उंच आणि आंबा पडलेला असायचं. एक एवढा साला त्यावेळेला इकडं झाडं सुद्धा खूप होती. झाडं खूप होती. तिथे 3 झाडं होती. त्या तिथे देवस्थान आहे तिथे. ओके, मग तिथे देवस्थान आपला जो रामाचं मंदिर बांधलंय तिथे. तिथे देव इथे पण देवस्थान आहे का? हा आहे. आणि तो काका आपला जो मंदिर आहे तो कधी बांधला, तरी पण किती वर्ष आली मंदिराला बांधला? 10-12 असतील. लक्षात किती वर्ष? 4-5 हा 7-8 वर्ष झाली असेलच. अच्छा, मंदिर बांधायला मंदिर बांधायला 7 वर्ष झाली. नंतर मूर्ती बसवलेली आहे. अच्छा, 4 का 5 वर्ष असेल मूर्तीचा. म्हणजे मंदिर आधी बांधलेलं नंतर मूर्ती बसवली. हा. ओके ओके ओके. आणि तिथून रामाचा रामनवमी करायला लागला आम्ही. तेव्हापासून तिथून रामनवमी करायला लागला. हा, समजला. अच्छा, बाकी तिथे एक देवस्थान आहे. कुठे? तिथे ते सत्ययात्रा त्या बाजूला दगड आहे तिथे. तिथे देव आहे. अच्छा अच्छा, म्हणजे जे गावाचा देव आहे गावाचा देव. म्हणजे तो देव असा पायरी, आम्ही पायरी म्हणतो त्याला. अच्छा, पायरी कुंडामध्ये आहे देव. अच्छा अच्छा, काळोंबाई. ओके ओके. पानकोट. तर असं थोडक्यात बघायला गेलं काळोंबाबाई. अच्छा काळोंबा देव अच्छा अच्छा, गावचा देव. काल काय परिस्थिती आहे. ओके ओके ओके. समजला. तर थोडक्यात बघायला गेलं तर असा इतिहास आहे इथला. तर तुम्ही कधी आलात तर नक्की या, कारण का खूप भारी गाव आहे आणि या गावामध्ये आल्यानंतर इथे बघण्यासारखं आहे आपल्याला. थोडक्यात प्रभू रामांनी जे आता हे दगड आता दिसतात. हा, हे पाईप आताचे असते.
वरती धरण आहे. वरती धरण आहे ना. हा वर धरण तर आहे. इकडे बघायला गेलं तर वरती मोठा धरण धरण आहे आहे. आणि पाण्याची समस्या लोकांना खूप असते. तर त्या कारणामुळे धरणातून ही जी पाईपलाईन नेली आहे पूर्ण हरेश्वर. संपूर्ण हरिहरेश्वर म्हणजे खाली जेवढी गावं आहेत त्यांना. तेवढ्या गावांना इथून पाणी पुरवठा म्हणजे होतो या धरणामधून. तर अशा पद्धतीमध्ये इकडे खूप म्हणजे आता पाणी कमी आलाय तरी पण बरोबर. आता असंच असतं थोडा वरती धरणाचं पण पाणी कमी आहे. कमी. धरणाचं सुद्धा पाणी कमी म्हणजे आहे. आम्ही लहान असताना ना हा. पाणी वाचायचं आणि इथं अंघोळ गावातले माणसामध्ये पाकड करायची आमची. मोठे म्हणजे खड्डा होता इथे बराच. खड्डा होता आणि पाणी असं व्हावायचं. कोण पाण्याला नसला मग आम्ही आंघोळी करायचो. अच्छा. पाणी खजूर व्हायचा. हा. गावची माणसं वाटायचे लहान लहान आम्ही असताना. म्हणजे पूर्वीच्या काही बघायला गेलात तर इथील पाणी पूर्वीच्या पिण्याचं होता म्हणजे आणि लोक पाणी इथला पियायचे. आता सुद्धा पाणी पितात. पियाचं आहे आणि पितात पण लोक. पण कसं गुरं वगैरे येतात तर त्यांच्यासाठी इथे म्हणजे पाणी अडवून ठेवलं आणि गुरं वगैरे पाणी पितात. त्यामुळे थोडंफार आपण लोक इथलं पाणी कमी पितात. तिथे सुद्धा तिकडे बघितल्यानंतर तिथे उपिल आहे तर तिथलं पाणी लोक आता पितात. आणि हे जी धरणाची पाईपलाईन म्हणजे हे जी धरणाच्या पाण्याची जी पाईपलाईन आली तिथलं पाणी सुद्धा गावात जातं आणि तिथलं सुद्धा लोक पाणी पितात. आम्हाला पाणी नाही. इथलं पाणी नाही जात. आमची विहीर आहे इथं. अच्छा. इथली विहीर आहे. हा, विहीर आहे. इथल्या विहिरीतलं पाणी या गावामध्ये जातो आणि तिथलं पाणी जो गावाला गावात, पुरवठा. गावाला पुरवठा होतो त्या पाण्याचा. तर असा सुंदर असा इथं आल्यानंतर आपल्याला इथली आख्यायिका सांगितल्या जाते आणि एक सुंदर असे इथं निसर्ग बघायला मिळतो आपल्याला. मस्तपैकी हवा वगैरे भारी वाटते. म्हणजे उन्हाळ्यात आम्ही लोक इकडं काही नाही आम्हाला वाटायचा. थंड गारो पाणी वाहत असायचा. म्हणजे बघायला गेलं तर 12ही महिने या नदीला पाणी असतो. म्हणजे आणि आम्ही आता मे सुद्धा महिन्याला काही ठिकाणी आहे पाणी आणि काही ठिकाणी नाही. कालांतराने म्हणजे डेव्हलप जसं होत गेलं लोकवस्ती वाढली त्याच्यानंतर खूप काही बघायला गेलं तर आपल्यानंतर बदल होतो खूप काही. तर तसं बदल झाला आणि काही ठिकाणी पाणी नाही आहे आता आणि काही ठिकाणी पाणी आहे. इथे तर पाणी 12ही महिने असतं. कधीच पाणी नाहीसं होत नाही. कधीच पाणी संपत नाही इथलं. तर असं बरं ना ती झाड ना जांभळीचं झाड तिथे पाणी म्हणजे पाऊस पडतं पाणी असायचं. असं पाणी असायचं उंच असतं तिथे. आम्ही पाणी पिण्याला ती लहान आम्ही असतो ना पुन्हा वलवायला असं काय नाही बाई म्हणून तिथे लोक बुडून घ्यायचं. सगळं पाणी गुरा बिरा असेल पाणी पियायची. इथे पियायची गुरा तिकडे पाणी पियायची गुरा. मग तिथून पाणी मे महिना आला का मग वर यायची पाणी असं पाणी तिथूच पाऊस घेऊन पाणी तिथला तिथेच नाही वर नाही. एवढं पाणी असं गाला वर खाली थंड पाणी मस्त आहे. तर इकडे बघा या आई सुद्धा आहेत. यांनी आपण पाण्याची बॉटल आणली होती तर त्यांनी तिथून भरून आणले. ते उकिलचं पाणी चांगलं मस्तपैकी पिण्यासारखं पाणी तिथे तर त्यांनी भरून आणलंय. आणि तुमचं नाव काय आई? माझी लक्ष्मी. तर या काकांचीच बायको आहे त्या. तर हे दोघे इकडे पाणी आणायला आलेत. तर खूप भारी वाटलं ह्यांना भेटून सुद्धा आणि आपल्याला थोडक्यात नक्की काय आहे इथला खरा इतिहास काय आहे तो सुद्धा आपल्याला समजलेला आहे. तर चला बघूया आपण पुढे व्हिडिओमध्ये अजून आपल्याला इकडे काय बघायला मिळतं की आपण गावामध्ये जाऊ थोडंफार गावसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करूया. तर चला. कुठे गेला इथं आम्ही असं पाणी पियायचो. अच्छा. असं पाणी पियायचो इथे. इकडे बघतोय इकडे खाली असं गुफेसारखं सुद्धा आहे आणि इकडून तेव्हा इथून सुद्धा पाणी यायचं. पाणी इकडून यायचं पूर्णपणे गार पाणी असायचं इकडे खाली आणि इकडे सुद्धा पाणी पियायची पहिली लोक. पावसात भरत इकडे बघतोय आपण इथे प्रभू रामांचा ढोपर सुद्धा होता तिथे आणि तिथलं बघतोय आपण तिथून. इथे त्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये बघायला होतं हे संपूर्ण इथे पाणी भरलेलं असायचं. तर तिथलं पाणी आणि आता इकडे बघा इथे सुद्धा उपिलसारखं आहे. तर इथे लोक पाणी भरून नेतात. इकडे बघा इथे पाईप वगैरे लावलेला आहे इथे बघा मस्तपैकी एकदम भारी. आणि त्या आजींनी आपल्याला बॉटल भरून दिली पाण्याची. पियालो आता पाणी इथला खूप भारी पाणी आणि गोड सुद्धा पाणी. तर चला जाऊया आपण पुढे गेल्यानंतर आपण थोडाफार गाव बघूया पानगंगा गाव नक्की कसं आहे. तर चला जाऊया. तर इकडे बघा आपण गावामध्ये आलो बाणगंगा गावामध्ये. तर म्हटलं थोडंसं गावचा व्ह्यू घेऊया. तर इकडे बहुतांश घरंसुद्धा बंद वगैरे बघायला मिळतात आपल्याला. इकडे आजी बसलेत वाटेवरती. अये काय करता बसल्यावर निवांत?
आला इकडेच तुमच्याकडेच. या आजी बघा. आहे नाव काय तुमचं? काय? भागीरथी. ते बघा या आजी बाणगंगा गावामध्ये आल्यानंतर या आजी आणि आजीने टाकले तिकडे आंबे साठे. बघा आंबे साठे घातले आजीने मस्तपैकी. काय ना आजी असं त्याला जरा व्हिडिओ करायला तिकडे गेलो आपल्या नदीवर. हो इथं गेलो आपल्या ते हे आहे ना रामाचे मंदिर आहे ते तिकडे गेलो. येतो जरा असंच फिरून. तर इकडे बघा मस्तपैकी आतमध्ये इकडे सुद्धा गाव आहे. बघूया इकडे घरं आणि आपल्याला इकडे कौलारू घरं बघायला मिळतात. इकडे बघा इकडे नंतर आपल्याला कौलारू घरं बघायला मिळतात मस्तपैकी. ही छोटीशी जागा आहे. आपण ज्या वेळेला पालखीला येतो पालखीच्या वेळी त्यावेळेला आपल्याला इकडे जागा ही माहिती आहे. बऱ्यापैकी घरं माहिती आहेत. इकडे बघा इकडे घरं बंद आहेत काय. हे काका आहेत कामाला गेले आय थिंक. काका कुठे कामावरून आलात? हे काका बघा काका गेले इकडे. कुठे गेलेत काका? काठीला गेलो तो. अच्छा इकडे झालं तुमच्याकडे जरा बोललो बघूया व्हिडिओ वगैरे करूया. तिकडे गेलो जरा मंदिराकडे. काका जास्त लोक आता मुंबईला असतात ना. आता जास्त घरं नाही उघडी. आता बऱ्यापैकी आपल्याला इकडे घरं बंदच बघायला मिळतात. आता ऊन खूप आहे इकडे. बघूया थोडेफार जाऊन. इकडे आल्यानंतर पूर्ण शांतता बघायला मिळते आपल्याला. इकडे बघा कलम वगैरे लावलेत. पण या तर इकडे बघतोय आपण इकडे सुद्धा घर बंद आहेत. इकडे घर बंद आहे. आणि इकडे बघूया इकडे हे घर उघडं आहे. इथे मस्त वाटते इकडून जात असताना. इकडे बघा हा व्ह्यू बघा फक्त भारी वाटते. खूप मस्त वाटलं कारण का खूप मजा आली. इकडे आल्यानंतर जो व्ह्यू भेटला गावचा तो खूप भारी वाटलं. तुम्हाला दाखवतो ते अजून. आता आपण जाऊया इकडून. जाता जाता तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो गावचा. तर चला. तर इकडे बघतोय आपण इकडे घरं आपण बघितली आणि इकडचा व्ह्यू सुद्धा बघितला. खूप भारी वाटलं. इकडे बघा माणसं सुद्धा बघितलं. खूप माणसं भारी आहेत. तर मंडळी आपण बाणगंगा गावामध्ये आलो. बाणगंगा गावामध्ये आल्यानंतर इकडचं व्ह्यू पाहिला. इकडची माणसं पाहिली. तर इकडची माणसंसुद्धा खूप भारी आहेत. म्हणजेच कोणी तुम्हाला काही बोलणार नाही. जर त्यांना काय बोललात तुम्ही तर तुम्हाला चांगलं प्रेमळपणे ते उत्तर देतील. तुम्ही त्यांच्याकडून पाणी मागतात तर तुम्हाला पाणी असे देतील ते. खूप भारी माणसं आहेत इकडची. आणि कोकणची रायगडची माणसं खूप भारी आहेत. फक्त आपण त्यांच्यासोबत नीट राहिलं तर आपल्यासोबतसुद्धा ते नीट राहतात. आणि बाणगंगामध्ये आल्यानंतर प्रभू रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमधली तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि एकदा बाणगंगा गावामध्ये नक्की व्हिजिट करा आणि नक्की हे ठिकाण बघून जावा. कारण का खूप भारी ठिकाण आहे. आपण बऱ्याच ठिकाणी फिरतो पण आपल्याला जवळ असून आपल्याच गावाकडची ठिकाणे माहिती नसतात. तर एकदा इथे नक्की या. तर व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तर नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. आता चला बाय बाय. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय.